मासा कोणताही असो, भला तो शार्कही असो, त्याला जर पाण्यात पोहणं थांबवलं तर काय होईल, तर मरून जाईल. माणसाचंही तसंच आहे. माणूस आणि माशात काहीच फरक नाही. फरक इतकाच, माणूस मरत नाही. जिवंत असून सुद्धा एका मुर्द्यासारखं आयुष्य जगतो. जर तुम्ही आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा विचार करत नसाल, आहे तो कम्फर्ट झोन सोडत नसाल आणि तिथेच तुम्ही अडकून राहणार आहात, तुमची प्रगती आणि तुमच्या प्रगतीचा विचारही तिथेच थांबणार आहे. सगळं काही तिथेच थांबणार आहे. मित्रांनो नमस्कार, मी आहे रोहित पाटील. मला आज एक वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलायचंय. आपण नेहमी म्हणतो निसर्ग आपल्याला भरभरून देतो, यात शंकाच नाही. मात्र निसर्गातील प्राणी मात्रांकडून सुद्धा आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. गरुडाची ही कहाणी आपल्याला माहित असेल. गरुड ज्यावेळेस 40 वर्षाचा होतो त्यावेळी त्याचे पंख जड झालेले असतात, त्यामुळे त्याला उडता येत नाही. नख वेडेवाकडे झालेले असतात, त्यामुळे त्याला शिकार करता येत नाही. तुम्ही म्हणाल वय झाल्यावर या गोष्टी होणार, त्यात काय. मात्र अशा परिस्थितीत गरुडाकडे दोन पर्याय असतात. एक तर मरणाला सामोरं जायचं, मरून जायचं, किंवा खडतर अशा एका प्रक्रियेला सामोरं जायचं. दोन्हीत आपलं मरण तर निश्चित आहे. मात्र या खडतर प्रक्रियेमुळे आपलं आयुष्य वाढत असेल तर त्या प्रक्रियेतून जायला काय हरकत आहे, असा गरुड विचार करतो. एकांतामध्ये उंच डोंगरावरच्या दगडावर त्याची चोच धडकून तो फोडून टाकतो. वेदना होतात, त्रास होतो, मात्र पर्याय नाही. चोच फोडून पुन्हा नवीन चोच येण्याची वाट पाहतो. आता चोच टोकदार झालेली असते. त्याच्या साह्यानं त्याचे जुने पंख उपसून टाकतो, काढून टाकतो. वेडेवाकडे नखही काढून टाकतो. आता तो उडण्यास सज्ज आहे, शिकारीसाठी सज्ज आहे. मात्र या सगळ्या गोष्टी घडून येण्याच्या प्रक्रियेला 5 महिन्याचा कालावधी लागतो. या 5 महिन्यातली त्याची मेहनत जीवघेणी असते. मात्र तो सातत्य सोडत नाही, मेहनत करणं सोडत नाही. वेदना होतात, त्रास होतो, मात्र हीच अवघड प्रक्रिया त्या गरुडाला जीवनदान देते. नुसतं जीवनदानच नाही तर आणखी 30 वर्ष गरुडाचं आयुष्य वाढवत आहे. म्हणून सुरुवातीचे 40 आणि आता पुढचे 30 असे जवळपास 70 वर्ष गरुड आपलं आयुष्य जगतो. मित्रांनो आपली ही कहाणी गरुडासारखीच आहे. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अनेक खडतर अशा प्रक्रियेतून जावं लागेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्या जुन्या सवयी गोष्टी सोडून द्याव्या लागतील. आपल्याला मोठं यश मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागेल. आहे त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. संकटांचा सामना करावा लागेल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात अडचणींचे जितके डंख मिळत जातात ना, तितके सक्षम पंख तुमच्या यशस्वी उड्डाणासाठी तयार होत असतात. त्यामुळे कष्ट घ्यावं लागेल, मेहनत करावी लागेल. पण होतं काय, आपल्यालाही माहित आहे. प्रत्येकाला वाटतं त्याची परिस्थिती बदलावी, मात्र अशी अपेक्षा बाळगत असताना त्याला त्रास होऊ नये असं वाटतं. मात्र असं चालणार नाही. तुम्हाला बदलावं लागेल, त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. दुसऱ्यांकडून बदलाची अपेक्षा ठेवायची, स्वतः मात्र काहीच करायचं नाही, मूर्ख माणसाचं लक्षण. जोपर्यंत तुम्ही बदलत नाही ना, तोपर्यंत काहीच बदलणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल काही बदलावं तर स्वतःला बदलावं लागेल, तर आणि तरच काहीतरी होईल. कोणत्याही माणसाला गरीब राहणं आवडत नाही. गरिबीतून बाहेर पडावं असं त्याला वाटतं. कोणालाही 10,000 रुपयासाठी कोणासमोर हात पसरवू नये वाटतं. कोणत्याही माणसाला असं वाटतं एखादी गोष्ट आवडली तर ती तात्काळ घ्यावं. कोणत्याही माणसाला वाटत नाही की आपण साध्या घरात राहावं, त्याला सुद्धा मोठ्या बंगल्यात राहावंसं वाटतं. प्रत्येक माणसाला त्याच्या परिस्थितीतून बाहेर पडावंसं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र त्यासाठी स्वतःला बदलावं लागेल. या सगळ्या गोष्टीसाठी एकच पर्याय. असं तुम्हाला जर वाटत असेल, अशा लोकांनी स्वतःला एकच प्रश्न केला पाहिजे, स्वतः का बदलत नाही. मग तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपल्याला आयुष्यात काहीतरी साध्य करायचं आहे, तुम्हाला तुमची स्वप्न साकार करायची आहेत, तर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. अडचणी येतील, संकट येतील, मात्र आपल्या ध्येयाप्रती आपली निष्ठा असेल तर संकट आणि अडचणी काहीच करू शकत नाही. आपण फक्त सुरक्षित अशा कम्फर्ट झोन मध्ये अडकून राहतो, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. मात्र मेहनत, जिद्द आणि चिकाटी या गोष्टी तुम्हाला स्वतः विरोधात पुकारलेल्या यशाच्या लढाईत बळ देतात. नुसतं बळ देत नाही तर तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवतात. इतिहासाची पाने वाचून जर आपण बघितलं तर अशा अनेक लोक आहेत ज्यांचा शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास आहे. त्यांच्या कथा कहाण्या ऐकत शिकत आपण मोठे झालो आहोत. त्यांनी किती पीडा सहन केली आहे, किती कष्ट घेतलाय, किती मेहनत केली आहे, मात्र चिकाटी सोडली नाही याची कल्पना तुम्हाला आहेच. त्यांना जर शक्य असेल तर तुम्हाला का शक्य नाही? तुम्हालाही शक्य आहे. मात्र फक्त तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या, कष्टाच्या वेदना सहन कराव्या लागतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.